हरिओम. आज सोमवार 14 जुलै 2025 संकष्ट चतुर्थी. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज प्रवचनातून आपल्याला जे छान विचार नेहमीच असतात, पण आज सांगणार आहेत गुरु सांगेल तेच साधन. ऐकूया. परमार्थ म्हणजे काय हे मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगतो. परमार्थाचं जर काही मर्म असेल तर आसक्ती सोडून प्रपंच करणे. आता ज्याने आपला प्रपंच दिला आपल्याला त्याचाच तो आहे असं समजून वागलं म्हणजे आपल्याला त्याबाबत सुख दुःख बाधत नाही. आणि मग हे साधण्यासाठी गुरुमुखाने दिलेलं परमात्म्याचं नाम आपण घेत राहावं. गुरु कुणाला करावं? जिथे आपलं समाधान होतं तेच गुरुपद म्हणावं. गुरुपद कुठेही एकच असतं. गुरुला कुठे आडनाव असतं का? गोंदवलेकर गोंदवल्यास राहत असतील तर दुसरा कोणी आणखीन कोणत्या गावी राहत असेल. म्हणून लौकिक आडनाव जरी निराळं झालं तरी गुरुपद हे सर्व काळी अबाधित असत असतं. तुमचं जिथे समाधान झाले त्याला गुरु समजा आणि तो जे साधन सांगेल त्यातच त्याला पहा. त्याच्या देहाकडे नका पाहू. तो लुळा पांगळा आहे की काय हे पाहू नका. तो देहाने कसाही असला तरी त्याने सांगितलेल्या साधनेत राहा. त्याची लाज जिथून गुरुपद निर्माण झाले त्याला असे. गुरु आज्ञा हाच परमार्थ आहे. तो सांगेल ते साधन. तुम्ही आपल्या मनाने काही ठरवून करू लागलात तर त्यात तुम्हाला यश येणार नाही. अभिमान धरून काही करू लागलात तर ते साध्य होणार नाही, साधणार नाही. म्हणून अभिमान सोडून गुरुकडे जा. गुरु सांगेल तेच साधन हे पक्क लक्षात ठेवा. खरा परमार्थ हा लोकांना उपदेश करण्यासाठी नाही, तो स्वतः करताय. आपला परमार्थ जगाला जितका कमी दिसेल तितका आपल्याला फायदेशीर आहे. जगातल्या मोठेपणात मुळीच सार्थकता नाही. खरा मोठेपणा नसताना उगीच मोठेपणा वाटणं हा तर फार मोठा घात आहे. एकाने कोळशाचं दुकान घातलं आणि दुसऱ्याने पेढ्याचं दुकान घातलं. दुकान कशाचंही असलं तरी शेवटी फायदा किती होतो याला महत्व आहे की नाही. तसं प्रपंचात कमी जास्त काय आहे याला परमार्थात महत्व नसून मनुष्याची वृत्ती भगवंताकडे किती लागली याला महत्व आहे. परमार्थाला कोणतीही परिस्थिती चालते. आपली वृत्ती मात्र स्थिर असली पाहिजे. एकीकडून मनाचे संयमन आणि दुसरीकडून भक्तीचा जोर असला ना म्हणजे परमार्थ लवकर साधतो. खरोखर परमार्थ इतका सोपा आहे की तो सहज रीतीने करता येतो. पण गंमत अशी की तो सोपा आहे म्हणून कुणीच करत नाही. प्रपंच हा परमार्थाच्या आडकाठीसाठी नाही, तो परमार्थासाठीच आहे हे पक्क लक्षात ठेवावं. साधकाने देहाचे कर्तव्य प्रारब्ध टाकून मनाने मात्र ईश्वरोपासना करावी. हृदयी ठेवावा राम, मुखी सदा त्याचे नाम, हातात असावे प्रपंचाचे काम, हेच खरं परमार्थाचं मर्म. हरिओम. हरिओम तस्सत्. हरिओम.